महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या शिवसेनेमध्ये आजकाल धगधगती आग लागली आहे। वर्धापन दिनाच्या निमित्तानं पेटलेली ही आग आता अधिकच भडकताना दिसत आहे। एकेकाळी एकसंध आणि कणखर वाटणारी शिवसेना आता उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमध्ये विभागली गेली आहे। हा केवळ सत्तेसाठीचा संघर्ष राहिला नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर आणि शिवसेनेच्या ओळखीवर तसंच महाराष्ट्राच्या जनमानसावरील प्रभावावर हक्क सांगण्याची ही एक अस्तित्वाची लढाई बनली आहे। उद्धव ठाकरेंनी वापरलेले खंजीर आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेले मृत्यूचे प्रत्युत्तर हे या संघर्षाचे टोक स्पष्ट करतात। वर्धापन दिनी उद्धव ठाकरे गरजले, माझी हत्या करायची असेल तर सरळ करा, कम ऑन किल मी, पण पाठीत खंजीर खुपसू नका। त्यांच्या या शब्दातून शिवसेनेतील फुटीचा त्यांना किती मोठा धक्का बसला आहे हे स्पष्टपणे दिसत होते। ही केवळ शिंदे गटावर टीका नव्हती, तर ती भाजपवरही सुद्धा अप्रत्यक्षपणे साधलेला निशाणा होता। आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसल्याची वेदना त्यांच्या आवाजात होती। बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने उभारलेली शिवसेना आपल्याच डोळ्यासमोर विभागली जात असतानाची त्यांची अस्वस्थता लपून राहिली नाही। त्यांच्या या वक्तव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले। जे राजकारणात आधीच संपलेत, मेलेत, त्यांना पुन्हा काय मारणार, हे त्यांचे शब्द उद्धव ठाकरेंसाठी राजकीय मृत्यू घोषित करणारे होते। या एका वाक्यातून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। शिंदे गटाला भाजपचा खंबीर पाठिंबा असल्यानं त्यांची बाजू अधिकच मजबूत झाली आहे। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि जनभावनेचा वारसा आपल्याकडेच असल्याचा त्यांचा दावा अधिक ठामपणे ते मांडू लागलेत। ही शाब्दिक चकमक केवळ सुरुवात आहे। आगामी महानगरपालिका निवडणुका, विशेषतः मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुका, या दोन्ही गटांसाठी करो या मरोची लढाई असणार आहे। शिवसेनेचे हे पारंपरिक बालेकिल्ले कोण राखतो यावरच भविष्यातील महाराष्ट्राचे राजकारण अवलंबून असेल। उद्धव ठाकरेंना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जनमानसात आपली पकड अजूनही कायम आहे हे दाखवण्यासाठीचं युद्ध जिंकावंच लागेल। तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून मिळालेल्या संधीचा आणि भाजपच्या पाठिंब्याचा फायदा घेत आपली राजकीय ताकद सिद्ध करावी लागेल। बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले शिवसेनेचे रोपटे आज दोन भागांमध्ये विभागले गेले। या संघर्षातून कोण विजयी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ही केवळ राजकीय सत्ता मिळवण्याची लढाई नाही, तर भावनिक गुंतवणुकीची, निष्ठांची आणि वारशाची लढाई महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार आहे। येणारे दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरतील। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।